कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून एक मोठी भीषण अपघाताची बातमी समोर येते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे बुधवारी आज 15 जुलै पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती कळतीये. गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव क्रेटा कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला मागून जोराची धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. यास्मिन इरफान कुरेशी वय 54 वर्ष, फिजा अनस कुरेशी वय 27 वर्ष, मोहम्मद इरफान कुरेशी वय 15 वर्ष, तिघेही राहणार पटेल अपार्टमेंट, CHS बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई आणि मुस्तफा अल्फाज काफी वय 24 वर्ष, पत्ता अद्याप स्पष्ट झालेला नाहीये. या 4 जणांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालेला आहे, तर अनस इरफान कुरेशी वय 31 वर्ष, राहणार पटेल अपार्टमेंट, CHS नागपाडा या अपघातात हे गंभीर जखमी झालेत. या अपघातामध्ये आणखी एक जखमी झालेला असून त्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये. या दुर्घटनेत परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हा अपघात आज सकाळी 6:30 ते 7च्या सुमारास लांजा शहरातील शांतीनगर परिसरात सरकारी विश्रामगृहाच्या पाठीमागे सुमारे 300 फूट अंतरावर घडला. MH01 CP 8021 क्रमांकाची क्रेटा कार MS05 EL 3877 क्रमांकाच्या डंपरवर मागून आदळली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कारचा पुढील भाग डंपरच्या मागील भागात घुसला आणि वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. त्यामुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळालेली नाही. या अपघातामध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि 1 मुलाचा घटनास्थळी जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालेला असून त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले असून त्यांची प्रकृती मात्र चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. लांजा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केले होते. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कदम, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि पोलीस उपनिरीक्षक रेवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि मदत केली. या दुर्घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा केलेला असून अपघाताचा पुढील तपास सध्या सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावर डंपर रस्त्याच्या कडेला कोणत्या कारणामुळे उभा होता, आवश्यक इशारा फलक अथवा अन्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती का आणि सोबतच अपघाताला नेमकं कोणतं कारण कारणीभूत ठरलं याचा तपास सध्या रत्नागिरी पोलीस करतायत. या दुर्घटनेनंतर मुंबई गोवा महामार्गावरील सुरक्षेसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. महामार्गावरील उभी वाहनं, वेग मर्यादेचे पालन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. रत्नागिरी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं कारचे पत्रे कापून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आलेलं होतं. कोकण कट्टा न्यूज, लांजा, रत्नागिरी. हेलो, हाँ अच्छा, मैं लांजा पुलिस स्टेशन रत्नागिरी से बोल रहा हूँ. सरफराज कुरैशी क्या है क्या? वो गाड़ी का एक्सीडेंट हुआ है आपके क्रेटा. अब आप यहाँ पे ही है लांजा में? आप गाड़ी चला रहे थे? मागून ठोकलं. उभी होती.